दाबोसा वॉटरफॉल हा ऑलरेडी फेमस तर आहेच आहे, पण तिथे आता स्काय वॉकची सुविधा सुद्धा केली आहे. दाबोसा वॉटरफॉल वरती स्काय वॉकची सुविधा तर केली आहे, पण तो स्काय वॉक कधी सुरू करतील हे काय माहित नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा व्लॉगर राज भोये. तुम्ही पण संडेला वगैरे घरीच राहून बोर होत असतील, त्याच्यामुळे मी तुम्हाला आज दाबोसा वॉटरफॉल हा एक्सप्लोर करून दाखवणार आहे. दाबोसा वॉटरफॉल हा माझ्या घरापासून अवघ्या 2 किलोमीटर वरती आहे. त्याच्यासाठी माझे मित्र सुद्धा आले होते. माझे सगळे मित्र बाईकच घेऊन आलेले, त्याच्यामुळे आता आम्ही सगळे बाईक घेऊन निघणार आहे. दाबोसा वॉटरफॉल वरती आल्यावर गर्दी बघतोय तर एवढी होती की आज संडे असल्यामुळे सगळे एन्जॉय करण्यासाठी आले होते. त्याच्यातच इंस्टाग्राम वरचे आपले क्रिएटर्स मित्र सुद्धा भेटले होते. तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं आणि व्हिडिओ बघत असतील तर एक कमेंट नक्कीच करा. मागच्या वर्षी दाबोसा वॉटरफॉल वरती खाली उतरताना पायऱ्या सुद्धा नव्हत्या, त्या सुद्धा यंदा बांधलेल्या आहेत. दाबोसा धबधब्याकडे उतरताना दोन्ही बाजूंनी दाट हिरवीगार झाडे आपले स्वागत करताना दिसतात. थंडगार वारा अंगाला स्पर्श करत असतो आणि धबधब्याचा आवाज जसे जसे आपण खालती उतरतो तसे तसे जवळ येत असतो. दाबोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील दाबोसा गावाजवळ वसलेला एक वॉटरफॉल आहे. जव्हार शहरापासून हा धबधबा साधारण 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून येणाऱ्यांसाठी दाबोसा धबधबा हा अंदाजे 150 ते 170 किलोमीटर अंतरावर आहे, तर नाशिकहून येणाऱ्यांसाठी हे अंतर 80 ते 100 किलोमीटर अंतरावर आहे. लोकेशन साठी गुगल मॅप्स वर दाबोसा वॉटरफॉल सर्च केला तर हे लोकेशन तुम्हाला सहज मिळून जाईल. तर चला आता आम्ही सुद्धा घरी जात आहे, पण घरी जाता जाता नेक्स्ट ट्रिप साठी प्लॅनिंग सुरू आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.